न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। 3 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले। उराशी 2 मुले, कर्जाचा डोंगर, फळांचा तोट्यात गेलेला व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न। अशा परिस्थितीत ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करीत होती। संकटे पिछा सोडत नव्हती आणि तिला स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली। अकोल्यातील समर्थ संस्था यांच्या माध्यमातून आणि कॅन्डीमॅन विठ्ठल पाडेकर यांच्या स्मरणार्थ या एकल महिलेला अकोल्यात लॉन्ड्रीचे दुकान उभे करून देण्यात आल्याने आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली असून तिचे एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे पडले आहे। अकोल्यातील एकल महिला अफसाना जावेद सय्यद या महिलेला अकोल्यातील व्हीपी फूड्स या उद्योगाच्या योगदानातून अकोल्यात लॉन्ड्रीचे सर्व साहित्य देऊन तिला तिच्या जीवनात उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अफसाना ही महिला गेल्या 3 वर्षांपासून संघर्ष करत असून तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर अकोल्यातील समर्थ संस्था हिच्या रविवारची शाळा यांनी तिच्या 2 मुलांना शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले। तिचा संघर्ष संस्थेच्या लक्षात आल्यावर तिला संस्थेने मदत करायला सुरुवात केली। समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्याच्या दिशेने एक स्तुत्य पाऊल उचलत व्हीपी फूड्स कंपनीने एका विधवा महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे। कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत संबंधित महिलेला इस्त्री व लॉन्ड्री व्यवसायासाठी आवश्यक साहित्य व दुकान उभारून देण्यात आले। या उपक्रमामुळे त्या महिलेला स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाला मोठा हातभार लागणार आहे। कंपनीकडून इस्त्री मशीन, कपडे धुण्याचे साहित्य, दुकानासाठी लागणारे फर्निचर व इतर आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली। आज स्वर्गीय कॅन्डीमॅन विठ्ठल पाडेकर यांच्या स्मृतिदिनी व्हीपी फूड्समध्ये एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बुवासाहेब नवले, मल्टीस्टेटचे चेअरमन विक्रम नवले, अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडाख, भाऊ मामा खरात, राधा किसन धुमाळ, किसन शेटे, निवृत्त शिक्षणाधिकारी उमेश डोंगरे, व्हीपी फूड्सचे श्रीमती सुमनताई पाडेकर, राजेश पाडेकर, ऋषिकेश पाडेकर, सौ नयना पाडेकर, सौ शलाका पाडेकर उपस्थित होते। समाजातील गरजू व विशेषतः एकल महिलांना आत्मनिर्भर बनवणे ही आमची जबाबदारी आहे। या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावे हा आमचा प्रयत्न आहे। भविष्यातही असे उपक्रम राबवू असे व्हीपी फूडचे राजेश पाडेकर, ऋषिकेश पाडेकर यांनी सांगितले। माझ्या आयुष्यात हा मोठा बदल आहे। आता मी स्वतःच्या कष्टावर माझे घर चालवू शकते। समर्थ संस्था आणि व्हीपी फूड्स यांनी केलेली मदत खूप मोलाची असून माझ्या आयुष्याला वळण देणारी असल्याची भावना अफसाना सय्यद यांनी व्यक्त केली आहे। ज्या कष्टाने ते वागले, व्हीपी फूड्स एवढं मोठं झालं, त्यांनी जी प्रेरणा दिली ती आपण सर्वांनी आत्मसात करावी, म्हणून खरं तर आपण स्मृतिदिन या ठिकाणी साजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज एकदा आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आग्र्याला गेले आणि आग्र्याला गेल्यानंतर ते सर्वजण ताजमहाल पाहत होते। ताजमहाल पाहत असताना त्यांचे सर्व सहकारी त्या ताजमहालाचं सगळं वैभव पाहून ते त्याची वाहवा करायचे, प्रशंसा करायचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकदा विचारलं की तुम्ही ताजमहालामध्ये काय पाहिलं आणि कशाची प्रशंसा करताय? तर त्यांनी जेव्हा सांगितलं सगळ्या सहकाऱ्यांनी की आम्ही हा ताजमहाल अशा पद्धतीने पाहिला, तशा पद्धतीने पाहिला, अतिशय सुंदर शिल्प इथं आहे, त्यावेळेस महाराजांचे शब्द असे होते की तुम्ही फक्त त्याचं शिल्प पाहिलं, परंतु त्या शिल्पाच्या पायात जे यमुनेचे दगड रोवले गेले, त्या यमुनेच्या दगडांचं शिल्प तुम्ही खरं पाहिलं नाही। आज आपण व्हीपी फूड्सचा हा सगळा पसारा पाहतो। हा सगळा पसारा पाहत असताना व्हीपी फूड्स जे मोठं झालं त्याच्या पायामध्ये काकांचे आणि मावशींचे कष्ट या ठिकाणी होते। आज आपण सर्वजण काकांच्या कष्टांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। व्हीपी फूड्सचा जे हे सगळा पसारा वाढला, त्या पसारा वाढण्यामध्ये काकांचे, मावशींचे कष्ट, त्यांची प्रेरणा या पुढच्याही काळामध्ये आपण अशीच सतोदित आपल्या मनामध्ये आत्मसात ठेवावी, यासाठी आपण सर्वजण एकत्रित या ठिकाणी राहिलो। मी आपल्या सर्वांच्या वतीनं काकांच्या त्या प्रयत्नांना, त्यांच्या कष्टांना, त्यांनी जे आपल्यावर प्रेम केलं त्या प्रेमाला विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। दादांसारखे दादा सुद्धा सर्वांचे, चांद तारों की चमक सबकी होती है, 7 रंगों की महक सबकी होती है, रात रानी किसी के अंगण की सही, लेकिन रात रानी की महक सबकी होती है। तसं दादा कुठे जन्मले, दादा कोणाचे आहेत, परंतु त्यांचा जो सुवास आहे, त्यांच्या कर्माचा जो सुवास आहे तो संपूर्ण जगामध्ये कायम दरवळत राहील आणि दादा या निमित्तानं कायम अजरामर राहतील
अशा प्रकारची आदरांजली मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा छोटासा आपला स्मृती जागरणाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे दादांचं काम हे शब्दांच्या पलीकडचं आहे. कारण दादांनी आवळं हे प्रॉडक्ट स्वतः त्याचं संशोधन केलं, स्वतः त्याच्यावर काम केलं आणि आवळा हा कसा शरीराला बहुगुणी आणि आवश्यक आहे त्याचं ज्या वेळेला त्याचं रूपांतर करायचं आणि त्यामध्ये त्यांनी जे कष्ट घेतले आणि त्यांना जे यश मिळालं ते खरं म्हणजे फार मोठं यश त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळालं. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी जी कष्ट घेतले ते फार अनमोल असे कष्ट घेतलेले आहेत. खरं म्हणजे हे काम शब्दांकित करण्यासाठी आपले सगळ्यांचे आवडते रेणुकादास आणि डोंगरे साहेब यांनी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आणि ते पुस्तक रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख हा फार कमी प्रमाणात आहे. त्यांचं कष्ट आणि त्यांचं जीवन ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा करायचं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे प्रोडक्ट ज्या वेळेला तयार करायचं हे स्वतः त्यावेळेला हे प्रदर्शन वगैरे कृषी प्रदर्शन हे फार छोट्या प्रमाणात भरायचे. तर त्यामध्ये स्वतः उभं राहून त्यांनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं, त्याचा प्रचार केला आणि प्रसार केला. आज खऱ्या अर्थानं हे जे उत्पादन आहे हे उत्पादन गिऱ्हाईक स्वतः नावानं मागतं. यामध्ये खऱ्या अर्थानं दादांच्या कष्टाची आणि दादांच्या बुद्धिमत्तेचं जे खरं कौशल्य आहे आणि ते कौशल्य त्यांनी पूर्णपणानं वापरलं. ते कधी कधी सांगायचे की मला कुठल्याही टेस्ट करण्यासाठी मला कशाची गरज पडत नाही. मी जिभेवर तो पदार्थ ठेवला तर त्याची टेस्ट मला कळते. म्हणजे एवढं त्यांचं अचूक असं नियोजन होतं आणि प्रत्येक कामामध्ये ते स्वतःला असं झोकून द्यायचे. मग ती शेती असेल, ज्या वेळेला उथळण्यासारखी शेती त्यांनी उभी केली त्या ठिकाणचं गोपालन सुरू केलं आणि हे सगळं करीत असताना त्यांनी स्वतःचं असं एक वेगळी ओळख त्या क्षेत्रामध्ये निर्माण केली. जशी याही क्षेत्रामध्ये त्यांची ओळख आहे तीच ओळख त्यांनी पुढच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी एक प्रेरणादायी असं हे जीवन त्यांनी ठेवलंय. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आता राजेश असेल, ऋषी असेल, बाई आहेत, या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं चांगलं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून हे नाव असंच पुढं जाईल आणि हे पुढं नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे हीच मी या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं सदिच्छा आणि श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी जी आपले सगळे नातेवाईक आहेत, या ठिकाणचे कर्मचारी आहेत, या सगळ्यांचं यामध्ये फार मोठं योगदान, फार मोठं कर्तृत्व या सगळ्यांच्या सांघिक रूपानं हे चालू असतं. यामध्ये त्यांचाही फार मोठा योगदान आणि फार मोठं कर्तृत्व आहे. या दादांना खऱ्या अर्थानं हीच खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना हे करतो. आणि मी या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली, किती वेळ बोललं, किती उलगडल्या तरी ते आपल्याला कमी पडतील अशा प्रकारचं कर्तृत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उभं केलं. कर्जतच्या कशेळीपासून पहिरवाडी असेल, रेडिया असेल, मुथाळे असेल आणि त्यानंतर बेलापूर असेल, अशा प्रकारचा प्रवास या उद्योग समूहाने या ठिकाणी सुरू केलेला आहे. जोपर्यंत हा उद्योग समूह देशामध्ये, जगामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत दादा कॅन्डीमॅन या नावानं आपल्या सर्वांना परिचित राहतील. दादांचं जे स्वप्न होतं, जी अपेक्षा होती
की त्यांची पुढची पिढी राजेश असेल, ऋषी असेल, नैना, शलाका असेल आणि आमची बहीण सुमन अक्का असेल, यांनी ते सातत्यानं पुढे नेण्याचं काम केलं. आणि मग दादांना श्रद्धांजली अर्पण करताना किंवा त्याचं पुण्यस्मरण करताना त्यांना देखील आनंद होत असेल की माझ्या पश्चात माझी सर्व कुटुंबातली सुना, मुलं, सर्व नातवंड असतील, हे सातत्यानं प्रगती करतायत. जोपर्यंत या उद्योग समूहाचा टर्नओव्हर दरवर्षी वाढत राहील, तितकं समाधान जिथे कुठं दादा असतील त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी एक स्वप्न जे पाहिलं होतं की एक छोट्या खेड्यातला, बेरवडसारख्या खेड्यातला माणूस आज अशा प्रकारचा एक उद्योग निर्माण करतो. आणि तो उद्योग इथंच नाही, श्रीनिवासने सांगितल्याप्रमाणे तो देशाच्या बाहेर, अमेरिकेत देखील किंवा अनेक देशांच्या मध्ये हे प्रोडक्ट विकलं जातं. आणि अभिमानानं तिथे गेल्याच्या नंतर आपली जी भारतीय कोणी मुलं किंवा महाराष्ट्रातली मुलं आहेत ती जेव्हा घेतात त्यांनाही अभिमान वाटतो की माझ्या एका अकोले तालुक्यातल्या, महाराष्ट्रातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातलं हे अशा प्रकारचं प्रोडक्ट मी अमेरिकेत घेतोय. आणि त्याची मागणी सातत्यानं वाढत चाललेली आहे. त्या मागणीमध्ये कोणत्या प्रकारचा खंड नाही. दादा निर्माण केलेली तीच चव, तशाच प्रकारचं सगळं उत्पादन हे आजही राजस्थानी ऋषी त्या ठिकाणी निर्माण करत आहेत. आणि म्हणून दादांच्या जीवनामध्ये आनंद तो काय असतो की आपली पुढची पिढी कर्तृत्व निघावी आणि त्याने आपल्या पावलावर पाऊल ठेवून सातत्यानं या कुटुंबाचं नाव पुढे न्यावं. ते काम आज हे दोघे भाऊ करतायत. खरं तर आमच्या बहिणीने जीवनामध्ये फार सोचलं, फार संघर्ष केला. आपण म्हणत असतो एखाद्या कर्तृत्व पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. ते उदाहरण द्यायचं झालं तर दादाच्या पाठीमागे आमची सुमन अक्का उभी राहिली. कोणत्या प्रकारे तक्रार आयुष्यात न करता, कोणत्या प्रकारे डिमांड न करता त्यांना सातत्यानं साथ देत राहिली. आणि म्हणून दादांनी हे विश्व निर्माण केलं. अशा प्रकारचं विश्व निश्चितपणानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रेरणादायी आहेत. परंतु त्यांना गेल्याच्या पश्चात देखील त्यांना एक अतिशय अभिमान वाटत, या गोष्टीचं वाटत असेल. अशा प्रकारचं जीवनामध्ये दादांनी हे सगळं निर्माण करत असताना राजेश आणि ऋषी, नैना, शलाका या सर्वांनी अशाच प्रकारचा उद्योग हा पुढे नेत राहावा. आणि दादांना ती जी आपण या ठिकाणी पुण्यस्मरण दरवर्षी आयोजित करतो त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना समाधान होत राहील अशा प्रकारचं कार्य कर्तृत्व करावं, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करून दादांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या गडा कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या सर्व नातेवाईक परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो.